नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज अंगारकी चतुर्थी आणि मी सध्या उभा आहे कोकणची शान असलेल्या गणपतीपुळे मंदिरात. माझ्या मागे तुम्ही बघू शकता भक्तांची केवढी मोठी गर्दी उसळली आहे. बघा मंडळी, आज सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक इथे आले आहेत. वातावरणात एक वेगळीच चैतन्य आहे. कोकणचा समुद्र आणि बाप्पाचं हे सानिध्य, खरंच आजचा योग खूप दुर्मिळ आहे. कोण कोण लाईव्ह बघतंय? कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगला आहे ना तो 6 वाजता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो आहे. कारण कसं गर्दी थोडी कमी राहील त्या हिशोबाने आम्ही चाललो आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप सारे पर्यटक काही दर्शन घेऊन आले ते आणि काही भक्तजण मस्तपैकी आता देवाच्या दर्शनाला आले ते. इथं खूप सारे उंच उंच अशी वडाची झाड आहेत. एकदम भारी वाटतं. म्हणजे एक निसर्गपूर्ण वातावरणाचा जो काय आनंद असतो तो तुम्ही मॉर्निंग मध्ये या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो, आजूबाजूला जर बघितलं ना तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती सारी वाहनं, आजचा एवढा सकाळचं मॉर्निंगचं वातावरण असून पण भरपूर अशी गर्दी या ठिकाणी आज पर्यटकांनी केली आहे. कारण की आजचा जो पवित्र दिवस आहे त्याची तोड कोणत्या दिवसात नाहीये. म्हणजे म्हटलं जातं की आज जर अंगारकी चतुर्थी केली तर कित्येक चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी घडली जाते. सो त्याच्यामुळे आज या ठिकाणी ही गर्दी पाहायला मिळते आपल्या या ठिकाणी. रत्नागिरी जिल्ह्यातील हे 400 वर्ष जुने स्वयंभू मंदिर कोटी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अंगारकी चतुर्थीला इथे येण्याचे एक विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या एका बाजूला हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग निळा समुद्र. असा संगम जगाच्या पाठीवर कुठेच पाहता येत नाही. मंडळी, गणपतीपुळे येथील ही मूर्ती पश्चिम द्वारपाल मानली जाते, कारण तिचे मुख पश्चिमेकडे समुद्राकडे आहे. असे म्हणतात की अंगारकी चतुर्थीला दिवशी येथे दर्शन घेतल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचे पुण्य मिळते. मंदिराची प्रदक्षिणा ही डोंगरभोवती असते, जी पूर्ण करायला साधारण 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. इथली शांतता मनाला एक वेगळीच उभारी आणि ऊर्जा देत असते. सकाळचा मॉर्निंगचाच टायमिंग आहे. तुम्ही बघू शकता की प्रचंड पद्धतीने गर्दी या ठिकाणी आता व्हायला लागली आहे. म्हणजे इतक्या सकाळी असून सुद्धा आज या ठिकाणी या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ही गर्दी या ठिकाणी गणपतीपुळे या ठिकाणी होताना दिसते. कारण एक पावित्र्य असते, एक मांगल्याचा दिवस असतो आणि एक श्रद्धा असते. भक्तीला अपार अशी ही श्रद्धा याच ठिकाणी होते मित्रांनो. कारण इतक्या सुंदर ठिकाणी पर्यटकांचा हा ओढा तुमच्या लक्षात येईल की इतकं सकाळचं सुंदर वातावरण आणि या ठिकाणी पर्यटकांनी केलेली झुंबड याच्यामुळे लक्षात येईल की किती गणपतीपुळेला श्रद्धास्थान मानलं जातं. महाराष्ट्रामधलं खूप सुंदर ठिकाण या ठिकाणी आज आपण अनुभवतोय मित्रांनो. आपण बघू शकता खूप सुंदर ही क्षणचित्र आजच्या दिवसाची आपल्या या चॅनलच्या मार्फत तुमच्या समोर मी सादर करतोय मित्रांनो. याचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक फॅमिलीला वाटत असतं गणपतीपुळेचं दर्शन घेतलं तर आपला फोटो कॅप्चर व्हायलाच पाहिजे. तसं प्रत्येकाच्याच याच्यानुसार या ठिकाणी प्रत्येक ज्याच्या ज्याच्या परीने या ठिकाणी हा आनंद घेत असतो. बस इथं देवा पुढे दाखवा. पुढं देवा पुढे दाखवा. आणि बाप्पा उभा करा इथं. करा पाया पडा देवा बाप्पाच्या. पाडा पाया. गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आता दर्शन झालं. खूप भारी, म्हणजे एक प्रसन्नता जी असते ना ती इथं मिळाली. आणि विशेष म्हणजे बाळाने मस्तपैकी दर्शन घेतले. खूप छान असं. कारण प्रांगणामध्ये आम्ही सभा मंडपामध्ये बसलो होतो बराच वेळ. थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जी जे काय असतात ते इथं मिळतात. आणि स्वस्तिक बा किती खुश आहे. म्हणजे एक आनंदाचा माहोल असतो या ठिकाणी आलं का. एक संस्कृतीपूर्ण वातावरण होऊन जातं, भक्तिमय होऊन जातं. ते आता या ठिकाणी आम्ही अनुभवलं. आणि तुम्ही जर बघितलं तर भक्तजन बाग या ठिकाणी बघू शकता. खूप सारे ते फोटो सेशन करत असतात. आणि एक सकाळच्या वाईब्स असतात ज्या सकारात्मक ऊर्जा देत असतात ते या ठिकाणी आपल्याला गणपतीपुळेमध्ये भेटतात. बघा खूप सारे पर्यटक आहे. मॉर्निंगचं सेशन आहे आणि एकदम भारी वातावरण. बॅक साईडला बघितलं तर मस्तपैकी गणपतीपुळेचं मंदिर श्री गणेशाचं. आणि इकडे जर बघितलं तर अथांग असा समुद्र. म्हणजे अजून काय पाहिजे त्याचा आपण आता सफल करणार. प्रसाद मिळतो. लाडू प्रसाद 25 रुपयामध्ये पाकिट असतं. अवेलेबल आहे. मंदिरामध्ये पूर्ण आनंद घेते बाळ. दर्शन झालं. गणपतीपुळेचं मंदिर बॅक साईडला आहे. आणि इकडे जर बघितलं तर इकडे बीच का चाललोय आपण. एकदम जवळ बीच आहे. वरती यायचंय आणि चप्पल घालायचे. काय मज्जा. हे बघा हे सुख आहे भावंड. लाट वगैरे एकदम भारी वाटतं. एकदम मस्त. वा एकदम भारी. मित्रांनो, गणपतीपुळेचं सुंदर अशा या बीचवरती आता मी आलोय. आणि तुम्ही बघितलं तिथं लाटा पण इतका प्रचंड असा उसळतात. इतकं भारी वाटतं. म्हणजे हा इथं नैनरम्य सोहळा तोच एक सुंदर असतो. आणि खूप सारे पर्यटक या ठिकाणी तुम्हाला दिसते. बघा लाट पण आली.
एकदम मोठी मोठी लागते आणि असं फुल एन्जॉय करतात. स्कूटर बोट वगैरे रायडिंगचं एन्जॉय ठिकाणी चालू आहे. लाटा बघा, लाटा असलं भारी आहे ना, एक नंबर, एकदम मस्त फील येतं. वापर वातावरण एकदम गणपतीपुळ्याचं बीचचं या ठिकाणी आपलं मंदिर आहे, गणपतीपुळ्याचं मंदिर या ठिकाणी आणि हा पूर्ण माहोल आज एक नंबर होतो आहे. तर तुम्ही कधी आलात तर नक्की बीच एक्सप्लोअर करा, कारण इतकं सुंदर बीच, स्वच्छ सुंदर बीच म्हणलं तर गणपतीपुळे. तर मंडळी, कसा वाटला यंदाचा या अंगारकी चतुर्थीचा आजचा विशेष ब्लॉग? गणपती बाप्पाच्या या दर्शनाने तुमचे मनही प्रसन्न झाले असेल अशी मला नक्कीच खात्री आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या सूरज धाडगे व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुन्हा भेटू अशाच नवीन प्रवासात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.